पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पिंपरी चिंचवड पालिकेकडून राबवण्यात आला किड्स सायकल डे हा उपक्रम। हरित सेतू उपक्रमांतर्गत राबवण्यात आली योजना। ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आला उपक्रम। पुणे शहरामध्ये सापडले 41 अनधिकृत होर्डिंग्स। आमच्या वॉर्डामध्ये एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ। अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका। पिंपरी चिंचवडच्या बावधनमधील भोंदूबाबा प्रसाद नामदारच्या बाबतीत धक्कादायक खुलासे। भोंदूबाबा पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची माहिती तपासामध्ये समोर। आषाढीमध्ये एसटीला 35 कोटी 87 लाखांचं उत्पन्न। लालपरीच्या माध्यमातून अनेक भाविकांनी पंढरी गाठली। पुण्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या 2587 जणांवर कारवाई। पीएमपीकडून फुकट्या प्रवाशांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू। पुण्यामध्ये एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची 1 लाखांची फसवणूक। खडकी येरवडा भागामधली घटना। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये आता ड्रोनद्वारे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार। पिंपरीमधील अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार। पुण्याच्या भोरमधील विद्या प्रतिष्ठान शाळेमधील 600 विद्यार्थ्यांकडून मतदान। विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया समजण्यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम। पुण्यामधल्या पानशेत धरणफुटीच्या घटनेला 64 वर्ष पूर्ण। मावळा जवान संघटनेकडून पानशेत जवळच्या खालापूरमध्ये स्मृती या विशेष कार्यक्रमाचं आयोजन।